नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज दिनांक 5 मार्चच्या ज्या महत्त्वाच्या चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग सुरुवात करूया आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडींना. तर आजच्या चालू घडामोडीचा पहिला प्रश्न असणार आहे की नुकतेच आयकॉन ऑफ एक्सलन्स अवॉर्ड देऊन कोणत्या भारतीय व्यक्तीचा सन्मान करण्यात आला आहे. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, जय शाह यांना नुकतंच हे आयकॉन ऑफ एक्सलन्स अवॉर्ड देण्यात आलेला आहे. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण एका भारतीय व्यक्तीला हा सन्मान देण्यात आलेला आहे. तर हा प्रश्न स्टार करून ठेवायचा आहे. त्याविषयी थोडे अधिकचे पॉईंट्स आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत. तर पुरस्काराचं नाव आहे आयकॉन ऑफ एक्सलन्स. जे ICCचे सध्या अध्यक्ष आहेत जय शाह यांना क्रिकेट प्रशासनामध्ये दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि हे जे काही पुरस्कार आहे ते कोणाद्वारे देण्यात आलेला आहे, तर फोर्ब्स इंडिया लीडरशिप अवॉर्ड जे काही पुरस्कार सोहळा झालेला आहे त्यामध्ये हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच जे इतर महत्त्वाचे पुरस्कार देण्यात आलेले आहेत 2025 मध्ये ते सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे. तर पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला आहे साई परांजपे यांना. अमेरिकेचा सर्वोच्च नागरी सन्मान, त्याचं नाव आहे द प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम, जे की अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू आहे लिओनेल मेस्सी याला देण्यात आलेला आहे. सिंगापूर देशाकडून मानद नागरिक पुरस्कार देण्यात आला आहे तरुण दास यांना. तसेच मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जे आहेत 2024चे ते देण्यात आले आहेत एकूण 4 खेळाडूंना. त्यांचे नावं लक्षात ठेवायचे आहेत. मनु भाकर जे की नेमबाज आहे, डी गुकेश जो बुद्धिबळपटू आहे, हरमनप्रीत सिंग हॉकीपटू आणि प्रवीण कुमार जो की पॅरा ॲथलीट आहे. यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. हे नावं आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत, ते लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, केंद्रीय स्वास्थ्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून राष्ट्रीय शिखर संमेलनाचे आयोजन कुठे करण्यात आले. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, ओडिशा या राज्यामध्ये या संमेलनाचं आयोजनही करण्यात आलेलं होतं. त्याविषयी थोडी अधिकची माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर राष्ट्रीय शिखर संमेलन झालेलं आहे 2025चं. त्याचं हे 9व्या क्रमांकाचं एडिशन होतं. ठिकाण होतं ओडिशा राज्यातील पुरी हे या ठिकाणी. उद्घाटन केलेलं आहे जे आपल्या भारताचे केंद्रीय आरोग्य मंत्री आहेत JP नड्डा यांनी. तसेच यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे किंवा घोषणाही केलेली आहे की 2025-2026 सालापर्यंत कॅन्सर रुग्णांसाठी 200 डे केअर सेंटर उभारले जाणार आहेत. तसेच 2026-2027 या वर्षापर्यंत प्रत्येक जिल्ह्यामध्ये कॅन्सर डे केअर सेंटर हे उभारले जाणार आहेत. तर हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तसेच इतर जे महोत्सव संमेलनं आहेत जे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. तर ग्रामीण भारत महोत्सव पार पडलेला आहे नवी दिल्ली या ठिकाणी. बिमस्टेक युवा शिखर संमेलन गुजरातमधील गांधीनगर या ठिकाणी झालेलं आहे. राष्ट्रीय सुशासन संमेलन 2025चा गांधीनगर या ठिकाणी झालेला आहे. 12वे वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट 2025 दुबई या शहरामध्ये झालेला आहे. 15वे एरो इंडिया महोत्सव 2025चे कर्नाटकमधील बँगलोर या ठिकाणी पार पडलेला आहे. 8व्या क्रमांकाचं इंडस फूड जे आहे ते उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडा या ठिकाणी झालेला आहे. 31वी राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेस मध्य प्रदेशमधील भोपाळ या ठिकाणी झालेली आहे. ब्रिक्स युवा उद्यमिता संमेलन भारत या देशामध्ये झालेलं आहे. काशी तमिळ संगम 3.0 हे जे काही संमेलन आहे किंवा महोत्सव आहे ते उत्तर प्रदेशमधील वाराणसी या ठिकाणी झालेलं आहे. तर हे अत्यंत महत्त्वाचे महोत्सव किंवा संमेलन आहेत जे आपल्या परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. नुकतेच प्रकाशित रिपोर्टनुसार जागतिक अर्थव्यवस्थांच्या क्रमवारीमध्ये भारताचा क्रमांक किती आहे. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए. या ठिकाणी चुकून मित्रांनो ते एडिटिंगमध्ये झालेलं आहे. तर भारताचा यामध्ये जगामध्ये 5वा क्रमांक आलेला आहे असं आपण लक्षात ठेवायचं आहे. त्याविषयी पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. ज्या काही जगामधील 5 टॉपच्या अर्थव्यवस्था आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. पहिल्या क्रमांकावर अमेरिका आहे, दुसऱ्या क्रमांकावर चीन, तिसऱ्या क्रमांकावर जर्मनी,
4थ्या क्रमांकावर जपान आणि भारताचा जगामध्ये 5वा क्रमांक हा आलेला आहे. तर हे आपल्याला क्रमांक भारताचा लक्षात ठेवायचा आहे. त्यासोबतच जे इतर महत्त्वाचे इंडेक्स आहेत ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यामध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर वर्ल्ड इनोव्हेशन इंडेक्स आलेला आहे. त्यामध्ये भारताचा क्रमांक 39वा आहे. वर्ल्ड टॅलेंट इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक 58वा आहे. एशिया पॉवर इंडेक्सनुसार भारत हा 3ऱ्या क्रमांकावर राहिला आहे आणि पहिल्या क्रमांकावर अमेरिका हा देश आहे. ग्लोबल हंगर इंडेक्स यामध्ये भारताचा क्रमांक 105वा. वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्सनुसार 126वा क्रमांक. जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्सनुसार भारताचा क्रमांक 129वा. करप्शन इंडेक्समध्ये 93वा क्रमांक. नेटवर्क रेडीनेस इंडेक्स जे 2024चा आलेला आहे त्यामध्ये भारताचा क्रमांक 49वा आहे. वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्सनुसार भारताचा जगामध्ये 159वा क्रमांक आहे आणि मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स आलेला आहे. त्यामध्ये भारत हा सर्वाधिक वाईट अवस्थेमध्ये असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत की नुकतेच नोबेल पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी यांची आत्मकथा लॉन्च करण्यात आली. त्याचे नाव काय आहे? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, दिया सलाई असं त्या आत्मकथाचं नाव आहे, जे नोबेल पुरस्कार विजेते आहेत कैलास सत्यार्थी यांची ही आत्मकथा असणार आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर हे जे काही कैलास सत्यार्थी आहेत ते एक भारतीय समाजसुधारक म्हणून ओळखले जातात. त्यांनी बालमजुरीविरुद्ध मोहीम चालवलेली आहे. तसेच मालकांच्या शिक्षणाविषयी त्यांच्या शैक्षणिक हक्कांसाठी त्यांनी खूप सारे प्रयत्नही केलेले आहेत. तसेच मुलांचं जे काही शोषण होत असतं त्यामध्ये त्यांची एक महत्त्वपूर्ण अशी योगदान हे राहिलेलं आहे. त्यामुळेच त्यांना 2014 साली नोबेल शांतता पारितोषिक देण्यात आलेलं आहे. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच इतर ज्या आत्मकथा आहेत त्या सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. तर बिल गेट्स यांची आत्मकथा आली आहे अ सोर्स कोड. आर अश्विन जो की क्रिकेटर आहे त्याची आत्मकथा आहे आय हॅव द स्ट्रीट्स अ कुट्टी क्रिकेट स्टोरी. सोनू सूद यांची आत्मकथा आहे जो की अभिनेता आहे आय एम नो मसीहा. विश्वनाथ आनंद भारताचे माजी बुद्धिबळपटू आहेत त्याची आत्मकथा आहे माइंड मास्टर. सुरेश रैना जो क्रिकेटर आहे त्याची आहे बिलीव. प्रियंका चोपडा जी अभिनेत्री आहे त्याची आत्मकथा आहे अनफिनिश्ड. मनोज नरवाने यांची आत्मकथा आहे 4 स्टार ऑफ डेस्टिनी. एस सोमनाथ जे भारताचे इस्रोचे माजी अध्यक्ष राहिले आहेत त्यांची सुद्धा आत्मकथा आली आहे. त्याचं नाव आहे निलावू कुडीच्या सिंहांगल जे की मल्याळम या भाषेमध्ये आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे नुकतेच चर्चेत असणारा नासाचे पंच मिशन कशाशी संबंधित आहे? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, सूर्याशी संबंधित हे पंच नावाचं मिशन आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. हे जे काही पंच मिशन आहे ते नासाची मोहीम आहे. ही एक सूर्य मोहीम असणार आहे. याचं लॉंग फॉर्म लक्षात ठेवायचा आहे या पंचचा. पोलरिमीटर टू युनिफाय द कोरोना अँड हेलिओस्फिअर. या मिशनद्वारे सूर्याचं जे काही बाह्य आवरण आणि जे सौर वारे असतात त्याचा अभ्यास केला जाणार आहे. तसेच सूर्याची निर्मिती कशी झाली या संबंधित रहस्य उलगडणे यामुळे शक्य होणार आहे. तर हे पॉईंट्स लक्षात ठेवा. तसेच नासाची अजून एक मोहीम लॉन्च करण्यात आलेली आहे लुनार ट्रेल ब्लेझर ऑर्बिटर असं त्याचं नाव आहे. याद्वारे चंद्रावर पाण्याचा शोध हे घेतला जाणार आहे आणि याला फाल्कन 9 जे की स्पेसएक्सचा रॉकेट आहे त्याद्वारे लॉन्च करण्यात आलेला आहे. तसेच इस्रोनं सुद्धा सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य L1 नावाचं मिशन हे लॉन्च केलेलं आहे. हे आपल्याला पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तसेच नासाचा उल्लेख आला आहे तर त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवा. लॉंग फॉर्म आहे नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन. स्थापना झाली होती 1958ला आणि मुख्यालय आहे वॉशिंग्टन DC. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे नुकतेच एक राष्ट्र एक बंदर आणि मैत्री ॲपचे अनावरण कोठे करण्यात आले? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, मुंबई या ठिकाणी या एक राष्ट्र एक बंदर आणि मैत्री ॲपचं अनावरण हे करण्यात आलेलं आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवा. तर नुकतेच जे केंद्रीय जहाज मंत्री आहेत सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते या ॲपचं लॉन्च हे करण्यात आलेलं आहे. याचा उद्देश काय आहे तर देशामधील सर्व बंदरांचे कार्य आणि संचालन आहे ते एक समान करणे. आणि मैत्री ॲपचा उद्देश काय आहे तर इंटरनॅशनल ट्रेड प्रक्रिया जी आहे ती सोपी बनवणे. हे उद्देश आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. तसेच जी महत्त्वाची बंदरं आहेत भारतामधील ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. तर वाढवण बंदर आहे पालघरमध्ये. चाबहार बंदर जो की इराणमध्ये आहे आणि त्यासोबत भारताने भाडे करार केलेला आहे किंवा लीजवर ते बंदर हे घेतलेलं आहे 10 वर्षासाठी.
पॅराद्वीप बंदर ओडिशा या राज्यामध्ये आहे. कांडला बंदर गुजरात राज्यामध्ये आहे. वादर बंदर जे की पाकिस्तान मध्ये आहे, ज्याची निर्मिती चीन या देशाने केलेली आहे. तुतीकोरीन जे बंदर आहे ते तामिळनाडू या राज्यात आहे. विशाखापट्टणम बंदर आहे ते आंध्र प्रदेश राज्यात आहे. तसेच जे नावाशेवा बंदर आहे ते महाराष्ट्रामधील मुंबई या ठिकाणी आहे. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे, नुकतेच डॉक्टर मीना प्रभू यांचे निधन झाले, त्यांचा संबंध कोणत्या क्षेत्राशी होता? याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, त्या लेखिका होत्या डॉक्टर मीना प्रभू. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. डॉक्टर मीना प्रभू या ज्येष्ठ लेखिका होत्या. त्यांना प्रवास वर्णनपर लेखनासाठी ओळखलं जातं. वयाच्या 85व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे. त्यांचा जन्म पुण्यामध्ये झालेला होता आणि नुकतंच त्यांचं निधन झालेलं आहे, म्हणून हे नाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तसेच त्यांचे काही प्रसिद्ध असे पुस्तक आहेत, त्यांचे नाव लक्षात ठेवा. माझं लंडन, इजिप्तायन, तुर्कनामा, वाट तिबेटची, अपूर्व रंग आणि रोम राज्य. तर हे महत्त्वाची काही गाजलेली पुस्तक आहेत त्यांची, ते लक्षात ठेवायचे आहेत. तसेच 2024ला त्यांना नुकतंच मागच्या वर्षी महाराष्ट्र साहित्य परिषदेकडून जीवन गौरव पुरस्कार सुद्धा देण्यात आलेला आहे. त्यासोबतच काही इतर निधन वार्ता आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. तर नुकतेच भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालेलं आहे. भारताचे प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचंही निधन झालेलं आहे. प्रसिद्ध तबलावादक उस्ताद जाकीर हुसेन यांचंही निधन झालेलं आहे. गझल गायक पंकज उधास यांचं निधन झालेलं आहे. तसेच राम नारायण अग्रवाल, ज्यांना भारतामध्ये अग्नि मिसाईल जनक म्हणून ओळखले जाते, त्यांचंही निधन झालेलं आहे. नटवर सिंग भारताचे माजी परराष्ट्र मंत्री होते. यामिनी कृष्णमूर्ती, ज्या शास्त्रीय नृत्यांगना होत्या, यांचे निधन झालेलं आहे. डॉक्टर आर नित्या आनंद, ज्यांनी सहेली गर्भनिरोधक गोळीचा शोध लावला, यांचंही निधन झालेलं आहे. यशवंत पेंढारकर, जे की विको कंपनीचे मालक होते, यांचं निधन झालेलं आहे. सुब्रतो रॉय सहारा, जे की सहारा इंडियाचे संस्थापक होते, यांचं निधन झालेलं आहे. शोभा रानडे, गांधीवादी सामाजिक कार्यकर्त्या. रामोजी फिल्म सिटी, जे हैदराबाद या ठिकाणी आहे, त्याचे ते संस्थापक होते, यांचंही निधन झालेलं आहे. सतीश जोशी, जे अभिनेते होते. बिशन सिंग बेदी, क्रिकेटर. फ्रान्सिस डिब्रितो, जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष होते, यांचं निधन झालेलं आहे. एम कृष्णा, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे माजी राज्यपाल होते, यांचंही निधन झालेलं आहे. तर हे काही महत्त्वाचे निधन वार्ता आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, विश्व किशोर मानसिक स्वास्थ्य दिवस कधी साजरा करण्यात आला? त्याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, 2 मार्चला. त्याविषयी काय पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर दरवर्षी 2 मार्चला हा दिवस साजरा करण्यात येत असतो. त्याचा उद्देश काय आहे? किशोरवयीन मुलांच्या मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता पसरवणे. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच मार्च महिन्यामधील जे इतर दिनविशेष आहेत ते सुद्धा लक्षात ठेवायचे आहेत. 1 मार्चला शून्य भेदभाव दिवस म्हणून साजरा केला जातो. तसेच 1 मार्चलाच जागतिक नागरी संरक्षण दिवस असतो. 2 मार्चला विश्व किशोर मानसिक स्वास्थ्य दिवस आणि 3 मार्चला विश्व वन्यजीव दिवस म्हणून साजरा केला जात असतो. त्यानंतर कालच्या ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी होत्या त्याचा क्विक रिव्हिजन या ठिकाणी आपण करणार आहोत. पहिला प्रश्न होता, भारतातील पहिला अंडर वॉटर संग्रहालय आणि कृत्रिम रीफ कोणत्या राज्यात बनवले जाणार आहे? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, महाराष्ट्र. त्यानंतरचा प्रश्न होता, सेबीचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, तुहिन कांत पांडे हे सेबीचे नवीन अध्यक्ष बनले आहेत. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच सिनियर राष्ट्रीय पुरुष कबड्डी चॅम्पियनशिप कोणी जिंकली? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, सर्व्हिसेस. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच डेझर्ट हंट सैन्य अभ्यास चे आयोजन कोठे करण्यात आले? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, जोधपूर या ठिकाणी हे डेझर्ट हंट नावाचा सैन्य अभ्यास पार पडलेला आहे. याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये अभ्यास आपण केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न होता, बॅडमिंटन एशिया मिक्स्ड चॅम्पियनशिप 2025चा विजेता कोणता देश ठरला? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, इंडोनेशिया. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच प्रकाशित पुस्तक लाईफ ऑन मार्स कलेक्टेड स्टोरीजचे लेखक कोण आहेत? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, नमिता गोखले. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच विश्व नागरिक सुरक्षा दिवस कधी साजरा करण्यात आला? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, 1 मार्चला विश्व नागरिक सुरक्षा दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. त्यानंतर काल आपण होमवर्क क्वेश्चन दिला होता. तर होमवर्क क्वेश्चन असा होता की नुकतेच किती खेळाडूंना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे?
याचं उत्तर हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये दिलेलं आहे. त्यांचं मनापासून अभिनंदन. ज्या विद्यार्थ्यांना याचं उत्तर माहिती नाही त्यांच्यासाठी उत्तर आपण सांगणार आहोत. याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, 4 खेळाडूंना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानंतर आजचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे. प्रश्न असेल की मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश कोण बनले आहेत? अतिशय सोपा प्रश्न आहे. तसेच आपल्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा असा हा प्रश्न असणार आहे. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. जे योग्य उत्तर सर्व विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. चला मग थांबूया या ठिकाणी. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच लेक्चरच्या मोफत नोटसाठी आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555 त्याला सुद्धा जॉईन करून घ्या. तसेच जे इंस्टाग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनल आहे स्मार्ट अभ्यास या नावाने त्याला सुद्धा जॉईन करून घ्या. कारण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी मोफत ऑनलाईन चालू घडामोडीच्या टेस्ट हे आपण घेत असतो. थांबूया मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.